बारामती शहर विकासाचं रोल मॉडेल म्हणून राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. मात्र सातत्याने बारामतीच्या विकासाची एकच बाजू संपूर्ण राज्याला दाखवली जाते. मात्र बारामतीत अद्यापही गेल्या 20 वर्षापासून रस्त्यांसाठी युवकांना स्थानिकांना संघर्ष करावा लागतोय. कसबा परिसरातील साठेनगर परिसरात गेल्या 20 वर्षापासून रस्त्यासाठी नागरिकांना झगडावे लागत असून या संदर्भात युवकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी आमरण उपोषण करणाऱ्या युवकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी. काल बारामतीचे नूतन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर नगरपालिकेच्या बाहेर गाण्यांचा कार्यक्रम झाला. आता गाण्यांचा कार्यक्रम का घेतला होता याची इत्यंभूत माहिती नाही, पण गाण्याचा कार्यक्रम घेतला होता. याच नगरपालिकेच्या बाहेर साठेनगर परिसरातील काही तरुण आमरण उपोषणाला बसलेले आहेत. नेमके त्यांची कारणं काय आहेत, कुठल्या कारणांसाठी हे तरुण आमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण होता तो बॅनर लावला आहे. त्या बॅनरवरती त्यांनी 2 मागण्या दिल्यात. यामध्ये पहिली मागणी आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते डव्हाण पाटील चौक मुख्य रस्ता तात्काळ करण्यात यावा, आणि दुसरी मागणी साठेनगर असेल, पंचशील नगर असेल, लहुजी नगर असेल, इथले जे काही अंतर्गत रस्ते आहेत ते अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण केले जावं या रस्त्यांचं. आता जो शशिकांत खरात या संदर्भात सातत्यानं आवाज उठवतो, या संदर्भात आमरण उपोषण सातत्यानं करतो, असं असताना त्याच्या प्रयत्नांना यश येत नाही. मात्र आता नवीन वर्षाची सुरुवात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शशी खरातांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं एक शस्त्र उपसलेलं आहे आणि बारामतीच्या नगरपालिकेसमोर उपोषणाला बसलेलं आहे. आपण त्याच्याशी खरं तर बातचीत करू. काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं तुम्हाला उपोषणाला बसावं लागते, मात्र अद्यापही तुमचे प्रश्न सुटलेले नाहीत. काय मनाशी खूणगाठ बांधली, काय ठरवलंय आणि उपोषणाला बसलाय? आमच्या साठेनगर परिसराचा विकास हा इथून पाठीमागं 20 वर्ष कधी केलाच नाही. आत्ता आमच्या साठेनगरचा विकास झाला पाहिजे. अंतर्गत रस्ते असतील, मुख्य रस्ता अण्णाभाऊ साठे चौक ते डव्हाण पाटील चौक हा मुख्य रस्ता, किंवा इतर भरपूर समस्या आहेत की बाथरूमचं, ड्रेनेजचं भरपूर प्रॉब्लेम आहेत तिथं, परंतु शौचालयाचे भरपूर प्रॉब्लेम आहेत तिथं. परंतु तिथले स्थानिक नगरसेवक, गटनेते, नगराध्यक्ष हे जाणीवपूर्वक साठेनगरचा विकास करत नाहीत. बाकीच्या सगळ्या परिसरांचा विकास करतात. MIDC रोडचा करत असतील, बाकी सगळीकडे विकास करतात, परंतु दलित वस्ती जाणून बुजून ते विकास करत नाहीत. तुम्ही आता उल्लेख केला गटनेते, आता जे नगराध्यक्ष झालेत, काही दिवसापूर्वी ते गटनेते म्हणून नगरपालिकेत नगरपरिषदेमध्ये काम करत होते. मग असं असताना कसब्यामध्ये जे मुख्य ठिकाण आहे साठेनगर, का जाणीवपूर्वक या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवलं जातं? आता तो प्रश्न त्यांनाच विचारा. त्यांच्या परिसरात शोरूमच्या जवळपास विकास होतो, पण आमच्या साठेनगरपाशीच येऊन थांबतो विकास, तिथं आतमध्ये येतच नाही. आमच्या साठेनगरमध्ये विकासच होत नाही. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे, गेल्या 30 वर्षापासून राष्ट्रवादीची एक हाती सत्ता नगरपालिकेवर आहे. नगराध्यक्ष काय भेटले तुम्हाला काल, काय चर्चा झाली? नगराध्यक्ष म्हणत होते आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या, पण इथून मागं आम्ही त्यांना 20 वर्षाचा कालावधी दिला. 20 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही आमच्या समाजासाठी, आमच्या साठेनगर परिसरातल्या नागरिकांसाठी त्यांनी काहीच केलं नाही. 2 महिन्यात काय करणार आहे? मग जर गेल्या 30 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता होती, आता एका महिन्यात नेमकं हे नगराध्यक्ष भेटलेले काय करणार, काय वाटते तुम्हाला? करतील ते रस्ता एका महिन्यात? ते साठेनगरमधला विकास करूच शकत नाही, आणि त्यांना साठेनगरमधला विकासच करायचा नाही. त्यांना बाकीच्या परिसरातला सगळीकडचा विकास करायचा आहे, पण साठेनगरमधला विकास करायचा नाही. विकास करायचा असता तर त्यांनी कधीच केला असता. तुम्ही म्हणताय त्यांना साठेनगर परिसराचा विकास करायचा नाही, का असं वाटतंय तुम्हाला त्यांना साठेनगर परिसराचा विकास करायचा नाही? त्यांनी जाणीवपूर्वक तेवढाच परिसर का ठेवलाय हा त्यांना प्रश्न विचारा, की साठेनगर परिसर तुम्ही का ठेवला विकासाचा? बाकीकडे सगळीकडे तुम्ही विकास करताय, डांबरीकरण करताय, सगळीकडे करताय, साठेनगरमध्येच आजपर्यंत का विकास केला गेला नाही? खरं तर अजित पवार सांगतायत की मी बारामतीमध्ये 3-4 हजार कोटींची कामे आणतो, भव्य असा विकास बारामतीमध्ये सुरू आहे. तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही रस्त्यासाठी तुम्हाला बारामतीमध्ये 3-3 हजार कोटींची कामं चालतात, त्याच बारामतीमध्ये तुम्हाला साध्या रस्त्याच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसावं लागतंय. 3-4 हजार कोटींची कामे तिकडे MIDC रोडला केलेत, आमच्या साठेनगर परिसरात नाही केली दादांनी. आणि आमच्या साठेनगर परिसरात कोणच लक्ष घालायला तयार नाही. आमच्या साठेनगर परिसरात लक्ष घातलं पाहिजे आणि विकास केला पाहिजे तिथला. खरं तर तुम्ही ते त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा दिला आहे, उपोषणाला तुम्ही त्यांच्यासोबत बसला आहे. खरं तर बारामतीमध्ये 4-5 हजार कोटीची कामं अजित पवार आणतायत असं सांगतायत. मग असं असताना विकास कामांपासून ठराविक जे काही भाग आहेत त्यांना का वंचित ठेवलं जातं आहे? आता ही आम्ही इथं काही कडगलीत राहतो, इथं शेजारीच नगर परिषद इथं आहे.
तुम्ही चला आमच्या इथं, दरवाजे असे घेऊन बसतात माणसं, संडासला बसताना दरवाजे असे घेऊन बसतात. तुम्ही त्या काटाच्या आडापाशी चला, तिथं बी तीच परिस्थिती. रोडवरच सगळी घाण रोडवरच मुततात. आणि ही नगर परिषद ही तर शेजारीच कामं करत नाहीत. फक्त ही जिथं स्ट्रॉंग सेवक आहेत, स्ट्रॉंग, त्यांच्या इथंच होणार कामं. गोरगरिबाच्या इथं कामच होणार नाहीत. खरं तर गोरगरिबांच्या इथं काम होणार नाही. अजित पवार तर सांगतायत मी मोठा निधी आणतोय, मोठे 5-5 हजार कोटीचा आकडा बारामतीकरांना ऐकायला मिळतोय. मग असं असताना हे जे काही ठराविक भाग आहेत, ज्या भागांमध्ये SC ST जातो, जाणीवपूर्वक त्याला ह्या सगळ्या भागाला वंचित ठेवण्याचं काम केलं जातं असं वाटतंय का? 100% तुमचा प्रश्न बरोबर आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडनं अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, परंतु त्या निधीचा वापर जिथे यांचे व्यवसाय आहेत, जिथे यांच्या प्रॉपर्टी आहेत, जिथे यांचे बंगले आहेत, जिथे यांच्या घरापासून जिथले रोड त्या ठिकाणांचाच फक्त विकास होतो. तुम्ही साठेनगरच नाही, कैकाड गल्लीच नाही, तर तुम्ही बारामतीच्या प्रत्येक कुठल्याही दलित वस्तीमध्ये जर गेला तर परिस्थिती सारखीच आहे. तिथं शौचालयाचा प्रश्न आहे, तिथं अंतर्गत रस्त्याचा प्रश्न आहे, तिथं बाकी सगळ्या गोष्टींचे प्रश्न आहेत. हे लोक तिथं डुंकूनही फात नाही. हे लोक तिथं फक्त जातात तर पंचवार्षिकच्या निवडणुकीला फक्त मतदान मागायला, आणि मतदानसुद्धा हे लोक पैसे देऊन विकत घेतात. जर हे जर दलित वस्तीमध्ये विकास करत असतील तर यांना पैसे देऊन मतदान मागायची गरज पडली नसती. खरं तर आता एक शेवटचा प्रश्न शशीकडे येतो. काय शशी, काय मनाशी खोंगाट बांधली? आता सातत्यानं उपोषण करून प्रश्न सुटत नाहीत. आता काय मनाशी काय ठरवलंय, कधी उपोषण सोडणार आहे? ज्यावेळेस आमच्या साठेनगरमध्ये रस्त्याचे कामकाज सुरू होईल त्यावेळेसच आम्ही उपोषण सोडणार. इथून मागं ज्यावेळेस उपोषणाला बसली त्यावेळेस वारंवार पत्र देऊन ठराव करून उठवण्यात आलं, परंतु ह्यावेळेस आम्ही उठणार नाही. आम्ही आमच्या निर्णयावरती ठाम आहे. ज्यावेळेस रस्त्याचं काम सुरू होईल त्यावेळेसच आम्ही उठणार. तर खरं तर बारामतीमध्ये म्हटलं की बारामती विकासाचं रोल मॉडेल म्हणून संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशात या बारामतीचा डंका पेटला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात की मी बारामतीमध्ये 5-5 हजार कोटीचे काम आणतो. मात्र ज्या भागामध्ये SC ST समाजातील लोक राहतात तोच भाग जाणीवपूर्वक विकासापासून का वंचित ठेवला जातो असा सवाल या तरुणांकडून उपस्थित केला जातोय. खरं तर सध्याचे जे नगराध्यक्ष आहेत, 3ऱ्या पिढीत आलेलं हे नगराध्यक्षपद आहे. रात्री यांच्याकडे आले, यांच्याशी चर्चा झाली आणि एका महिन्यात प्रश्न मार्गी लावतो म्हणून सांगितलं. मला त्या नगराध्यक्षांना सांगायचं आहे, तुमची 3री पिढी, गेल्या 2 पिढ्यांनी तुम्ही साठेनगरचे प्रश्न का सोडवले नाहीत हे उत्तर तुम्ही आता साठेनगरमधल्या जनतेला दिलं पाहिजे. एकेकाळी तुम्ही बारामती नगरपालिकेमध्ये गटनेता म्हणून काम केलं, आता तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करू पाहताय. यामध्ये तुम्ही या तरुणांना एका महिन्याचं आश्वासन दिलंय. बघू आता नगराध्यक्ष आले होते, एका महिन्याचं आश्वासन दिलंय. एका महिन्यात तुम्ही दिलेलं आश्वासन नगराध्यक्ष साहेब तुम्ही पाळणार का हा सवाल या साठेनगरातल्या युवकांकडून उपस्थित केला जातोय. बारामतीच्या विकासाची एकच बाजू अर्थात भिगवण चौक दाखवला जातो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो, बारामतीच्या विकासाची दुसरी बाजू आपण सातत्यानं उघडी करून संपूर्ण राज्याला दाखवणार आहोत. याचं कारण बारामती शहराचा विकास फक्त भिगवण रोड आणि सहयोग सोसायटी या परिसरात झाल्याचा आरोप या युवकांकडून केला जातोय. मात्र कसबा परिसरातील जे गटनेते आता नगराध्यक्ष झालेत त्यांच्या घरामध्ये 2दा नगराध्यक्षपद होतं. मग असं असताना साठेनगर जे कसब्यातली जे मुख्य ठिकाण आहे हे साठेनगर विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जोपर्यंत या रस्त्यांचं काम सुरू होत नाही, जोपर्यंत साठेनगरच्या युवकांचे, तिथल्या लोकांचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आपण आमरण उपोषण सोडणार नाही असा ठाम विश्वास शशिकांत खरात यांनी केला आहे. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बारामतीचे नूतन नगराध्यक्ष जे काही नगरसेवक त्या प्रभागातून निवडून आलेले आहेत हे या संदर्भात काय निर्णय घेत आहेत आणि शशीच्या उपोषणाला नेमका काय प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.